एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे आता राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने खडसेंच्या घरवापसीचे अनेक अर्थ देखील लावतोय। पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ खडसे भाजपमध्ये घरवापसी करतायत। एकनाथ खडसेंच्या घरवापसीबद्दल आता भाजपसह विरोधक आणि सत्ताधारी सगळेच आपापले तर्क लावताना दिसतायत। प्रकृती ठीक नसताना भाजपने खडसेंना जेलमध्ये टाकण्याचा चंग बांधला होता। त्यामुळेच एकनाथ खडसे यांनी नाईलाजाने भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला असावा असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वाटतंय। खडसे साहेबांच्या बद्दल सुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती। त्या भीतीपोटी नाहीतर काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं। शिवसेनेचा मात्र तर्क वेगळाच आहे। एकनाथ खडसेंचे ज्याच्याशी मतभेद झाले होते ते मतभेद मिटले असावे म्हणून खडसे यांनी घर वापसीचा निर्णय घेतला असावा असं शिवसेनेला वाटतंय। त्या पक्षामध्ये कदाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं किंवा नेत्यांचं एकमत झालं असावं म्हणून पुन्हा घर वापसीचा निर्णय खडसे साहेबांनी घेतला असावा। त्यांचं पक्षाशी असलेले योगदान लक्षात घेता ते निश्चितच भाजपच्या या सगळ्या संघटनात्मक बाबीसाठी उपयोगी ठरतील असं माझं मत आहे। काँग्रेसला मात्र एकनाथ खडसेंच्या घरवापसीवर विश्वासच बसत नाहीये। खडसेंचा ज्या पक्षाने छळ केला त्या पक्षात खडसे परत जाणार नाहीत असा विश्वास नाना पटोलेंना वाटतोय। मात्र एकनाथ खडसेंच्या घरवापसीवर विश्वासच बसत नाहीये। खडसेंचा ज्या पक्षाने छळ केला त्या पक्षात खडसे परत जाणार नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे। ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं। एकनाथ खडसे मोदींसाठी परत येत असल्याचा साक्षात्कार भाजपला झालाय। खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल। ग्रीन सिग्नल नाही त्याच्या प्रवेशाला, ग्रीन सिग्नलची गरज नाही आहे। शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे। खडसेंनी ज्या निर्धाराने भाजप सोडली होती तो निर्धार टिकला नाही किंवा त्यांना टिकवता आला नाही। प्रतिकूल राजकीय परिस्थितीत देखील खडसेंना भाजपमध्ये परत जावं लागतंय। यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात खडसेंना भवितव्य दिसलं नसावं अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।